हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 75. एवढ्या रात्री तुला कोण कॉल करताय? युगने विचारलं. माझी एक्स, डॉक्टर विकल्पने कोड्यातच उत्तर दिले. तुझी एक्स म्हणजे? युगने पुन्हा विचारलं. आता पुढे. डॉक्टर विकल्पने स्वतःचा मोबाईल युग समोर धरला. मोबाईल स्क्रीनवर अंगदचं नाव बघता युग शांत बसून राहिला. डॉक्टर विकल्प अंगदला स्वतःची एक्स बोलतोय हे बघून मनातल्या मनात त्याला थोडं हसू सुद्धा आलं. डॉक्टर विकल्पने मात्र मोबाईल सायलेंट मोडवर करत बाजूला ठेवून दिला. मोबाईलच्या व्हायब्रेशनचा आवाज रूम मधील शांतता भंग करू लागला होता. तू माझ्यासाठी त्याच्यावर रागवलायस? न राहावून युगने डॉक्टर विकल्पाला प्रश्न केला. जो चुकीचा वागतो त्याच्यावर मी रागवतो. त्याच्या जागी तू असतास तरी सुद्धा मी तेच केलं असतं. आणि खरं सांगू तर अंगद सारख्या स्वार्थी मित्रासोबत मैत्री केलेलीच बरी. तुला अजूनही तो हवा असेल तर तू तुझी फ्रेंडशिप कंटिन्यू ठेव. मी मात्र इथेच फुल स्टॉप दिलाय. पापण्यांची उघडझाप न करता युग डॉक्टर विकल्पचं बोलणं ऐकत होता. मी पण फुल स्टॉप दिलाय. थोडा विचार करतच युग म्हणाला. गुड. असं म्हणत डॉक्टर विकल्पने दाल खिचडीने भरलेला चमचा युगच्या तोंडात खुपसला. तू पण काही खाल्लं नसणार. मला भरवता भरवता तू पण खाऊ शकतोस, युग म्हणाला. तुझ्याकडून हाच डायलॉग ऐकण्यासाठी माझे कान उत्सुक झाले होते. मी आधीच खाल्लं असतं तर पुन्हा रडत बसला असतास, माझ्या आविराने बनवलेली खिचडी खाल्ली म्हणून. देव माणसाला रडवल्याचं बाप मला माझ्या माथ्यावर घेऊन फिरायचं नव्हतं. आता साक्षात देव माणूसच खिचडी खा बोलतोय तर मी निर्धास्तपणे खाऊ शकतो. असं म्हणतच डॉक्टर विकल्प युगने खाल्लेल्या चमच्यानेच दाल खिचडी खाऊ लागला. सुधरू नकोस तू. बसल्या बसल्याच डॉक्टर विकल्पच्या पोटात अलगदशीर बुक्का मारतच युग म्हणाला. खिचडी खाल्ल्यावर जास्तच ताकद आली आहे वाटतं. डॉक्टर विकल्पला अजून एक संधी मिळाली युगला चिडवण्याची. माझ्या स्वीटहार्टने बनवलीये मग येईलच ना. जेवण छान बनवते ना ती, तुला आवडली? युगने भुवया उडवतच विचारलं तेव्हा डॉक्टर विकल्पने नाक मुरडलं. थोडं मीठ कमी झालंय. ऍक्च्युली मीच तिला मीठ कमी टाकायला बोललो. पेशंटवाली दाल खिचडी बनव म्हणून तिने त्याच पद्धतीने बनवली. डॉक्टर विकल्प युगला खिचडी भरवतच म्हणाला. नजर थोडीशी बारीक करत खिचडीत मीठ कमी लागतंय का याचा अंदाज युग घेत होता. मला तर सगळं परफेक्ट वाटतंय. तुला ना मीठ जास्त खायची सवयच आहे, युग डॉक्टर विकल्पाला कोसतच म्हणाला. ती तर आहे, पण तुला महत्वाचं सांगायचंच राहून गेलो. तुझ्या आविराने खूप मोठा पराक्रम केलाय. थेट शिवांशचा गाल आज लाल केला, ते पण त्याच्याच रेस्टॉरंटमध्ये. डॉक्टर विकल्पने आविराबद्दल असं काही म्हणताच युगला ठसका लागला. एका हाताने स्वतःचं पोट दाबत तो मोठमोठ्याने खोकू लागला. जेवून झाल्यावर तुला सांगायला हवं होतं. चूक झाली माझी. पाण्याने भरलेला ग्लास युगच्या ओठांवर टेकवतच डॉक्टर विकल्प म्हणाला. नटकन पाण्याचा ग्लास रिकामी करत युगने बाजूला ठेवला. अविराने काय केलंस बोललास? दम काढतच युगने डॉक्टर विकल्पला विचारलं. तो शिवांश तुझ्याबद्दल तिला नको नको ते भडकवत होता, मग दिली तिने एक ठेवून. डॉक्टर विकल्पच्या बोलण्यावर युगचा विश्वासच बसत नव्हता, कारण त्याने अविराचं अस्सलं रूप कधी बघितलंच नव्हतं. त्याने रागाच्या भरात तिला काय केलं मग? तिला एकटीला सोडून घरी नको यायला हवं होतं. शिव आहे तो, शांत बसणाऱ्यातला नाही. युग मनातील भीती बोलून दाखवतच म्हणाला. ती माझ्या घरी राहते, हे तू सोडलंस तर कोणाला माहितीये? डॉक्टर विकल्पने विचारले. कोणालाच माहिती नाही, पण तरी सुद्धा. युगला अविराची जास्तच चिंता वाटू लागली. आणि जर त्याला काही करायचं असतंच तर अविरा पुन्हा घरी आलीच नसती.
त्याने तिथेच तिला त्रास दिला असता. तिच्या प्रेमात वेडा झालाय तो, म्हणून तर तिला मिळवण्याच्या नादात खोटा युग तिच्यासमोर उभा केला. माझं थोडंफार सायकोलॉजी झालंय त्यावरून. मी शिवांशचा अभ्यास केला आणि त्यावरून मी तुला हे सांगेल की धोका आविराला नाही तर धोका तुला आहे. म्हणून तुला आविरापासून लांब करण्यासाठी त्याने चुकीचं पाऊल उचललं. पण आता आविराने त्याच्यावर हात उचलल्यावर त्याच्या मनात तुझ्याबद्दल असणारा राग वाढणार, कारण तिने तुझ्यासाठी त्याच्यावर हात उचललाय. तू थोडं सांभाळून राहा, एवढंच मी तुला सांगेन. डॉक्टर विकल्पने स्वतःची सायकोलॉजी युग समोर बोलून दाखवली. माझं हे दुखणं कमी झालं ना तर मी स्वतः त्या तिघांकडे सुद्धा बघणार आहे. फक्त हा त्रास कमी होऊ दे. डावी कुशी वरच्यावर दाबतच युग म्हणाला, हे दुखणं बरं व्हायला अजून आठवडा तरी लागेल. डॉक्टर विकल्प म्हणाला. तेव्हा पुन्हा डॉक्टर विकल्पचा मोबाईल रिंग होऊ लागला. आणि या वेळेला मोबाईल स्क्रीनवर सलोनीचं नाव झळकत होतं. हे असंच सुरू राहणार आहे वाटतं. सलोनीच्या फोनवरून अंगदच कॉल करत असणार. मला असं वाटतंय मी एकदा अंगद सोबत बोलून त्याला गोड शब्दात समजावतो. तोपर्यंत तुम्ही खिचडी फिनिश कर. दाल खिचडीचा डब्बा युगच्या हातात सोपवत डॉक्टर विकल्प त्याच्या समोरून निघून जाऊ लागला. माझ्या समोर बसून पण बोलू शकतोस ना तू? युगने असं म्हणताच डॉक्टर विकल्प त्याच्याच समोर बसून राहिला. सलोनीचा फोन कट होईपर्यंत तो एकटाच स्वतःच्या मोबाईलमध्येच बघत होता. युग एक नजर मोबाईलवर तर एक नजर डॉक्टर विकल्पवर फिरवत होता. डॉक्टर विकल्प फोन का उचलत नाही हेच त्याला कळत नव्हतं. काय झालं? सलोनीचा कॉल तर उचलूच शकतोस ना, तिच्यावर का रागवतोस? युगने विचारलं. मोबाईल पुन्हा रिंग झाला. मोबाईल उचलून डॉक्टर विकल्पने स्पीकरवर ठेवला. हॅलो. तो रागातच फोनवर बोलू लागला. माझा फोन का नाही उचलत तू? समोरून अंगदचा आवाज आला. फोन सलोनीच्या नंबरवरून आलेला, पण समोरून अंगदचा आवाज ऐकून डॉक्टर विकल्प आणि युगने एकमेकांकडे पाहिलं. माझ्या पर्सनल नंबरवर आलेले अननोन नंबर मी उचलत नाही, डॉक्टर विकल्प रागातच म्हणाला. तू एवढा राग का करतोस ड्यूड? मी त्यावेळेस सिच्युएशन समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतो रे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि तू असं बिहेव करतोस जसं काय मी त्या युगसाठी काहीच केलं नाही. अंगद नरम आवाजातच म्हणत होता. आपला जिवलग मित्र आपल्यासोबत बोलत नाही याचा त्याला भरपूर त्रास होत होता. व्हॉट डू यू मीन बाय त्या युगसाठी? अंगदचं हे वालं वाक्य डॉक्टर विकल्पला खटकलं. राग येतोय मला त्याचा, कारण त्याच्यामुळेच माझ्यावर रागवलास. अंगदने असं म्हणताच डॉक्टर विकल्पने युगच्या चेहऱ्यावरील भाव पाहिले. आपल्याला अंगदच्या बोलण्याचं काहीच वाटत नाही असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. डॉक्टर विकल्पने एका हातात युगचं मनगट पकडलं. नाडीचे ठोके थोडे वाढले होते त्याच्या. अंगदचं बोलणं युग मनाला लावून घेतोय ही गोष्ट समजायला डॉक्टर विकल्पला वेळ नाही लागला. क्षणभर रूममध्ये शांतता पसरली होती. हॅलो, प्लीज से समथिंग. अंगदच्या आवाजाने रूममधील शांतता भंग केली. तुला तुझ्या वागण्याचा जरा सुद्धा पश्चाताप नाही, मग मी काय बोलू? काळजी घे स्वतःची. डॉक्टर विकल्पने थोडं शांतपणेच बोलायला सुरुवात केली. मी फक्त अविरा आणि युगला मदत करणं बंद केलं आणि मी शांत बसून राहिलो. याला तू चूक म्हणतोस? अंगदच्या या प्रश्नावर डॉक्टर विकल्प शांत बसून राहिला. मी काहीतरी विचारतोय तुला. डॉक्टर विकल्प काहीच बोलत नाही हे बघून अंगद म्हणाला. माझ्या समोर एक मूवी क्रिएट झालाय. माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाही, एकदम शांत बसायचं. युग सुद्धा गंभीरपणेच डॉक्टर विकल्पचं अंगद बरोबर सुरू असणारं बोलणं ऐकत असतो. सो मूवीचं नाव आहे दोस्त बना दुश्मन. मूवीची सुरुवात शुभ कार्याने होते आणि ते शुभ कार्य म्हणजे तुझं आणि सलोनीचं लग्न सुरू असतं. मी आणि युग तुझ्यासोबतच असतो, कारण स्वतःच्याच लग्नात तू खूप जास्तच लाजत असतोस. दोघांच्याही मध्ये अंतरपाठ असतो. एकीकडे भटजी मंगलाष्टकं म्हणतात. लग्न मंडपात जमलेली मंडळी तुम्हा दोघांवर अक्षतांचा पाऊस उधळतात. सनई चौघड्यांच्या सुरांनी संपूर्ण हॉल गजबजलेला असतो. मीडियावाले तर अंगद गोहिलची सिक्रेट गर्लफ्रेंड संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी हातात कॅमेरा घेऊन सगळ्या पाहुणे मंडळीच्या पण पुढे उभे असतात. थाटामाटात लग्न सोहळा पार पडतो.
त्यानंतर तुम्ही दोघेही नवीन संसाराला लागता आणि अशातच सलोनी प्रेग्नंट राहते. तुम्ही दोघे खूप खुश असता. सगळं काही तुम्ही पाहिलेल्या स्वप्नापलीकडे चाललेलं असतं आणि कोणाची तरी नजर लागावी तसं होतं. सलोनीचं ॲबॉर्शन होतं. आत्तापर्यंत हॅपी मोडवर सुरू असणाऱ्या मूवीचा अचानकपणे सॅड मोड सुरू होतो. त्यात डॉक्टर अजून सॅडनेसचा ओव्हरलोड करतात फक्त एक वाक्य बोलून की सलोनी पुन्हा कधीच आई होऊ शकत नाही. हे सत्य पचवणं तुम्हा दोघांनाही जड जातं, पण नंतर तुम्ही दोघे ही गोष्ट ॲक्सेप्ट करून चालता. तू सुद्धा सलोनीला मोठमोठे डायलॉग मारतोस, माझ्यासाठी तूच माझा बेबी आहे अँड ऑल. पण नंतर इतर जणांची मुलं बघून तुला सुद्धा स्वतःचं बाळ हवं असं वाटू लागतं. काही महिन्यांनी याच कारणाने तुम्हा दोघात थोडेफार वाद होऊ लागतात. थोडे थोडे होणारे वाद विकोपाला पोहोचतात. मग काय, तुम्ही दोघे वेगळे होता आणि महिन्याभराने लगेचच तू सलोनीला स्वतःच्याच कझिन सोबत बघतोस. त्यात तुला तुझ्या कझिनकडून असं सुद्धा कळतं की ती प्रेग्नंट आहे. मग तू मला कॉल करतोस आणि माझ्यासमोर रडतोस. डॉक्टर बोलले होते की ती प्रेग्नंट नाही होऊ शकत आणि आता ती प्रेग्नंट आहे. तुलाच कळत नाही हे सगळं कसं झालं. मग तुझ्या समाधानासाठी आपण त्या हॉस्पिटलमध्ये जातो जिथल्या डॉक्टरांनी तुला खोटी माहिती दिली होती. तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की ते रिपोर्ट खोटे होते. फक्त एवढंच नाही तर तुला हे सुद्धा कळतं की तुमचं पहिलं बाळ अबॉर्ट होण्यामागे सुद्धा तुझ्या कझिनचाच हात आहे. त्याने हे सगळं केलं कारण त्याला सलोनी आवडू लागली होती आणि म्हणूनच तुला त्याच्यापासून वेगळं करण्यासाठी त्याने तुझ्या मागे मोठा गेम खेळला. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं युगला माहिती असताना त्याने सांगितलं नाही तुला. त्याने शांत राहणं पसंत केलं, कारण सावत्र का होईना पण तुझा कझिन भाऊ युगचा पण भाऊ आहे ना. स्वतःच्या भावासाठी तो शांत बसला आणि इथेच झाला पिक्चरचा इंटरव्हल, कारण जिगरी दोस्त इथेच दुश्मन झाला. आता इंटरव्हल नंतर लीड रोलमध्ये मी असतो, जो थेट युगजवळ जातो आणि त्याला चांगलंच थोबडवतो. त्याला माहिती आहे की तू सलोनीवर किती प्रेम करतोस, तरीही त्याने तुझ्यापासून हे सगळं का लपवलं याचा जाब जाऊन मी त्याला विचारतो. माझ्या भावासाठी मी शांत राहिलो असं उत्तर युगकडून मला मिळालं. मग मी त्याला त्या गोष्टींची आठवण करून दिली की त्याचे भाऊ त्याच्यासोबत किती वाईट वागले. त्याला गरज असताना कधीच साथ दिली नाही. नावासाठी मित्राचा संसार आपण उद्ध्वस्त केलाय याचा पश्चातापच युगला होत नव्हता. मग मला ना युगची खूप चीड येऊ लागली. युगसारखा स्वार्थी मित्र नकोसा असं वाटू लागलं मला. मी फ्रेंडशिप तोडून टाकली त्याच्यासोबत. डॉक्टर विकल्पचा अंगदला त्याने मनात रचलेला चित्रपट सांगून पूर्ण झाला. अंगदला तो कुठे शिकलाय हे त्याने समजावून सांगितलं. अंगदला सुद्धा कळून चुकलं होतं की त्याने किती मोठी चूक केली ते. फोनवर वेगळीच शांतता होती. अंगद बोलत नाही हे बघून डॉक्टर विकल्पने बोलायला सुरुवात केली. पिक्चरमधील हिरो हिरोईनच्या नावात थोडीशी माझी गफलत झाली. गफलत नेमकी कुठे झालीये हे तुला कळलंच असेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, मला तुझ्यासोबत फ्रेंडशिप नाही कंटिन्यू करायची. तसं पण तुझे भाऊ तुझ्यासोबत असताना माझ्यासारखे एखाद दुसऱ्या मित्राला गमावल्यावर तुला काहीही फरक पडणार नाही, पण मला थोडासा फरक पडेल. थोडंसं वाईट सुद्धा वाटेल, पण युग असणार माझ्यासोबत. तो असताना मला कोणाचीच गरज नाही पडत. तू काळजी घे स्वतःची आणि स्वतःच्या भावांची सुद्धा. जमल्यास स्वार्थबुद्धीने विचार करणं बंद कर. इतकं बोलताना डॉक्टर विकल्पचा कंठ थोडा दाटून आला होता. फोन कट करून त्याने मोबाईल युगच्या बाजूला फेकला. खोल श्वास घेऊन थोडा वेळ तो शांत बसला. पापण्यांची उघडझाप न करता युग एकटक त्याच्याकडे बघत होता. डोळे त्याचे सुद्धा पाणावले होते. तिघांची मैत्रीच तितकी घट्ट होती. औषध घे आणि आराम कर, मला झोप येते खूप. युगने आणखीन काही प्रश्न करू नयेत म्हणून डॉक्टर विकल्प म्हणाला. त्याचं बोलणं ऐकण्यापलीकडे युगजवळ दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. सकाळी साधारण 10:30 वाजता मोबाईलच्या होणाऱ्या रिंगने युगची झोपमोड झाली. रात्री घेतलेल्या औषधांनी बऱ्यापैकी फरक त्याला पडला होता. बेडवर स्वतः उठून बसतच त्याने मोबाईल घेतला. येस अभिमन्यू, टेल मी. डोळ्यांवर असणारी औषधांची गुंगी उडवतच युग फोनवर बोलू लागला. समोरून अभिमन्यूचं बोलणं ऐकून युगला जबर धक्का बसला. व्हॉट? युग थोडे रागातच फोनवर ओरडला. काय झालं असेल पुढे कळेलच पुढील भागात.
2 मिनिटं वेळ काढून कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करा. धन्यवाद.